नमस्कार मित्रांनो, मी समाधान कोरके तुमचं स्वागत करतो आपल्या मराठी केंद्र यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत नवीन घरकुल यादी सप्टेंबर 2024 या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आली। तर मित्रांनो, तुम्हाला घरकुल आलं आहे की नाही तुम्ही आता तुमच्या मोबाईलवरून ऑनलाईनरित्या या ठिकाणी पाहू शकता। तर मित्रांनो, हे कसं बघायचं A to Z प्रोसेस या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सांगणार आहोत। त्यासाठी मित्रांनो, व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा। तुम्ही जर आपल्या चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल किंवा नवीन असाल तर आपल्या मराठी केंद्र या चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन ऑन करा, जेणेकरून आमचे नवीन अपडेट नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत दररोज या ठिकाणी मिळत राहतील। तर चला मित्रांनो, वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, तुम्हाला तुमचा मोबाईलमध्ये या ठिकाणी गुगल ब्राउझर किंवा क्रोम ब्राउझर या ठिकाणी ओपन करायचं आहे आणि मित्रांनो तुम्हाला यामध्ये सर्च करायचं आहे pmayg.nic.in हे तुम्हाला या ठिकाणी सर्च करायचं आहे। मित्रांनो, सर्च केल्यानंतर तुमच्यासमोर डायरेक्टली पोर्टल या ठिकाणी ओपन होईल। तर मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता हे पोर्टल तुमच्यासमोर दिसेल। तर मित्रांनो, या पोर्टलवरती तुम्हाला या ठिकाणी 3 लाईन दिसत असेल, हे बॉक्समध्ये 3 लाईन आहे, यावर तुम्हाला टच करायचं आहे। मित्रांनो, यावरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर बरेच ऑप्शन दिसतील। तर तुम्हाला यामध्ये 2 नंबरचा ऑप्शन दिसत असेल आवाज सॉफ्ट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर स्क्रोल डाऊन करायचं आहे आणि मित्रांनो तुम्हाला रिपोर्ट नावाचं ऑप्शन दिसत आहे, रिपोर्ट यावरती क्लिक करा। तर मित्रांनो, रिपोर्टवरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर आता अशा प्रकारे विविध ऑप्शन या ठिकाणी दिसतील। तर मित्रांनो, तुम्हाला सगळ्यात खाली यायचं आहे, सगळ्यात खाली लास्टला या ठिकाणी स्क्रोल डाऊन करायचं आहे। तर मित्रांनो, तुम्हाला मध्ये सोशल ऑडिट रिपोर्ट्समध्ये या ठिकाणी बेनिफिशरी डिटेल्स फॉर व्हेरिफिकेशन यावरती क्लिक करायचं आहे। तुमच्यासमोर नवीन पेज ओपन होईल। यामध्ये तुम्हाला तुमचं राज्य या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे। आपलं राज्य महाराष्ट्र आपण या ठिकाणी निवडून घेऊया। तर मित्रांनो, महाराष्ट्र राज्य निवडून झाल्यानंतर तुम्हाला तुमचा स्वतःचा जिल्हा या ठिकाणी सिलेक्ट करायचा आहे। आता मी माझा जिल्हा या ठिकाणी निवडून घेत आहे। त्यानंतर मित्रांनो, हीच प्रक्रिया तुम्हाला तालुक्याला करायची आहे। तालुका सेम पद्धतीने तुम्हाला निवडून घ्यायचा आहे। तर मित्रांनो, तालुका निवडल्यानंतर तुम्हाला तुमचं गावाचं नाव या ठिकाणी दाखवण्यात येईल। तर बरेच गाव आहेत, त्यामध्ये तुमचं गाव जे असेल ते तुम्ही निवडून घ्या। गाव निवडून झाल्यानंतर मित्रांनो तुम्हाला आता पुन्हा एक ऑप्शन दिसेल, यामध्ये तुम्हाला वर्ष निवडायचं आहे। तर मित्रांनो, तुम्हाला स्क्रोल डाऊन सर्वात खाली यायचं आहे। तर तुम्ही पाहू शकता 2024-25 हे आर्थिक वर्ष यामध्ये ॲड झालेलं आहे। मित्रांनो, यामध्ये यापूर्वी फक्त 23 आणि 24 इथपर्यंत दाखवण्यात येत होते, परंतु नवीन ऑप्शन आला आहे 2024-25 हे वर्ष या ठिकाणी ॲड करण्यात आलं आहे। तर मित्रांनो, त्यावरती क्लिक करा। त्यानंतर मित्रांनो पुन्हा तुम्हाला एक सिलेक्ट करायचं आहे। इथं वेगवेगळ्या घरकुल योजनांची नावे या ठिकाणी तुम्हाला दाखवण्यात येतील। त्यामध्ये तुम्हाला सर्वात पहिले जी योजना आहे ती प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण यावरती क्लिक करायचं आहे। तर मित्रांनो, यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला आता या ठिकाणी स्क्रोल डाऊन करायचं आहे, तो तुम्हाला भरायचा आहे। या कॅप्च्यामध्ये तुम्हाला बेरीज किंवा वजाबाकी किंवा गुणाकार अशी विविध गणितं देण्यात येतील। तर मित्रांनो, तुम्हाला आता यामध्ये या कॅप्च्याचं उत्तर या बॉक्समध्ये लिहायचं आहे। तर मित्रांनो, 90 आणि 26 किती होतात याचं उत्तर तुम्हाला लिहायचं आहे। तर मित्रांनो, 90 आणि 26 या ठिकाणी 116 होतात। तर आपण या ठिकाणी 116 याचं उत्तर लिहून घेऊया। 116 टाईप आन्सर केल्यानंतर तुम्हाला सबमिट यावरती क्लिक करायचं आहे। मित्रांनो, सबमिट झाल्यानंतर तुम्हाला पुन्हा स्क्रोल डाऊन करायचं आहे। आता तुमच्यासमोर तुमच्या गावची यादी या ठिकाणी डाउनलोड झालेली दिसेल। तर मित्रांनो, तुम्ही हे नाव पाहू शकता, तुमच्या गावातले जे नाव आहे ते या ठिकाणी दिसतील। तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मित्रांनो, ही यादी तुम्हाला एक्सेल फाईलमध्ये किंवा PDF फाईलमध्ये देखील डाउनलोड करू शकता। तर यामध्ये डाउनलोड PDF यावरती क्लिक करा। त्यावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो ही यादी तुमच्यासमोर डाउनलोड होऊन जाईल। तर मित्रांनो, तुम्ही यादीमध्ये डाउनलोड झाल्यानंतर तुम्ही यादी या ठिकाणी पाहू शकता आपली यादी या ठिकाणी डाउनलोड झालेली आहे। तर मित्रांनो, तुम्ही या ठिकाणी पाहू शकता दिनांक 10/9/2024 म्हणजे 10 सप्टेंबर 2024 रोजी या तारखेलाच या ठिकाणी हे घरकुल मंजूर करण्यात आलं आहे। आणि मित्रांनो, याची जी रक्कम आहे ती 1,20,000 रुपये असणार आहेत। तर मित्रांनो, तुम्ही या ठिकाणी पाहू शकता याची इन्स्पेक्शन डेट ही 21/9/2018 मध्ये झालेली आहे आणि हे घरकुल त्यांना 10 सप्टेंबर 2024 रोजी या ठिकाणी मंजूर करण्यात आले। तर मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही तुमच्या गावाची यादी या ठिकाणी पाहू शकता। कारण मित्रांनो, 24-25 हे आर्थिक वर्षाची नवीन घरकुल यादी या ठिकाणी साईटवरती ॲड करण्यात आली आहे। तर मित्रांनो, हा व्हिडिओ आपण यासाठी बघितला आहे। तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रमंडळीबरोबर या ठिकाणी शेअर करायला विसरू नका। तर पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद।